आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। हिट एंड रन कानून के विरोध में ड्राइवरों का बड़ा आंदोलन, कई रास्तों को किया बंद। दरअसल आज बुधवार 10 जनवरी 2024 को मोदी सरकार के बनाए गए कानून हिट एंड रन को रद्द करने की मांग को लेकर महाराष्ट्र भर में ड्राइवरों ने बंद पुकारा था, जिसमें सोलापुर के मुख्य रास्तों को सोलापुर टू पुणे के टोल बूथ पर बीच रास्ते ही टायर जलाकर आंदोलन किया गया। तो सोलापुर अक्कलकोट रास्ते पर चक्का जाम कर एक ड्राइवर को साथ न देने पर लोगों ने चप्पल का हार ही डाल दिया, जिसके बाद पुलिस मौके पर पहुंच हंगामा कर रहे लोगों को हिरासत में ले लिया है। हा जो कायदा कानून काढलाय नवीन कायदा काढलाय 7 लाख रुपये ड्रायव्हर किंवा ऍक्सिडेंट झाला तर 7 लाख रुपये ड्रायव्हरनं भरायचं आणि 10 वर्षे सजा। हे कुठल्याही हिशोबात काढलंय यांनी, कुठली मीटिंग घेतली का किंवा कुठलं काय केलं, हा कशासाठी केलं, कारण काय याचं? ड्रायव्हर कुठला जाणून बुजून ऍक्सिडेंट करत नाही। मोटरसायकलवाले किंवा 4 व्हीलरवाले हे मुद्दामन आडवे येतात, अचानक ऍक्सिडेंट होतो। ड्रायव्हर कुठलाही ऍक्सिडेंट करत नाही। मग हा कायदा कशामुळे काढला? कारण काय ह्या कायद्याचं? फक्त ड्रायव्हरांना का तकलीफ? फक्त ड्रायव्हरांसाठी का तकलीफ? 7 लाख रुपये 10 लाख रुपये जर ड्रायव्हरकडे असते तर ड्रायव्हरनं नोकरी केली असती का? तो पैसा व्याजाने देऊन तो खात बसला असता घर सांभाळत। हा कायदा कशासाठी काढला? जगायचं ड्रायव्हरची फॅमिली किंवा ड्रायव्हर समजा 10 वर्ष जेलमध्ये गेला तर त्या ड्रायव्हरच्या फॅमिलीसाठी कोण जिम्मेदार आहे? त्याच्यासाठी कोण हे करणार आहे? कुठल्या घटनेत याचा आहे? आणि ड्रायव्हरसाठी कुठली व्यवस्था आहे आतापर्यंत? अख्ख्या हिंदुस्थानमध्ये जावा, ड्रायव्हरसाठी कुठली व्यवस्था आहे का?